हे हाय एव्हरीवन, वेलकम बॅक. आपण सुरू केला होता रोटेशनल डायनामिक्स. आज आपल्याला संपवायचा आहे बोर्ड स्पेशल बॅच मध्ये. वेलकम बॅक. ओके, तर आपण लास्ट पॉईंट घेतला होता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग. आता घेणार आहोत मोमेंट ऑफ इनर्शिया युनिफॉर्म डिस्क. पटापट जर बघितलं नसेल तर मागे जा, व्हिडिओ बघा, नंतरच या. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. युनिफॉर्मचा मिनिंग काय? सगळीकडे काय पाहिजे? मला सेम पाहिजे. तर पहिले आपण एक डायग्राम काढून घेऊया. ओके, तुम्ही म्हणता असेल काल तुम्ही युनिफॉर्म रिंग काढली, अशीच काढली. डिस्क तुम्ही अशीच काढता. बेटा डिस्कचा मिनिंग काय? आता हे जे तुम्हाला इथे जॉन सीना दिसतोय, काहीच नाही, तिथं काहीतरी सगळं भरलेलं आहे. ठीक आहे, एव्हरीथिंग इज कवर्ड. तो पूर्णपणे भरलेला आहे, त्याला आपण काय म्हणतो? डिस्क म्हणतो. जर कम्प्लिटली याच्यामध्ये काहीच नाहीये त्याला आपण काय म्हणतो? रिंग म्हणतो. ठीक आहे, तर बघा त्याच्यामध्ये व्हॉट विल डू. आपला ऍक्सिस तर इथेच असणार आहे. ठीक आहे, दिस इज अवर ऍक्सिस. ओके, आपण काय करू याच्यामध्ये? आता पूर्णपणे सगळीकडे आहे, त्यामुळे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड आहे आणि कंटिन्युअस मास असल्यामुळे आपण काय घेणार? एक छोटासा एलिमेंट घेऊया पहिले इथं, त्याला कॉन्सेंट्रिक. डायग्रामला माझ्या हसू नका कार्टन. ओके, तर हा मधला जो पार्ट आहे, अतिशय घाणेरडी डायग्राम आलेली आहे. आय नो, आय एम व्हेरी पोअर इन डायग्राम. ओके, सो बघायचं बेटा, लेट्स से याची लेंथ पकडूया आपण, स्मॉल लेंथ डी आर, आणि याची रेडियस किंवा द डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऍक्सिस किती आपल्याकडे? आर. दिसते का? थोडं मोठं काढतो. लेट्स से डिस्टन्स आपल्याकडे आर आहे, थिकनेस आपली डी आर आहे. तर मला याचा एरिया काढायचा. काय काढायचं मला? एरिया. तर एरिया कसा काढणार बेटा आपण याच्यामध्ये? एरिया कसा काढणार आहे बेटा? मला माहित नाही. हो, थिकनेस छोटीशी तुम्हाला डी आर आहे आणि मधली रेडियस आर आहे. बाहेरचं मला माहित नाही, तर बघा, चेक करा. मला इमॅजिन करा, असा एक आहे आणि असा एक आहे. मला हा मधला एरिया काढायचा आहे. कसं काढणार? लेट्स से मला, मी काय म्हणलं, मधलं किती माझ्याकडे दिलेलं? आर आहे. याची लेंथ किती माझ्याकडे दिलेली? डी आर आहे. मग ही बाहेरची रेडियस काय आली बेटा? आर प्लस डी आर आली. सो व्हॉट विल डू? बाहेरचा एरिया म्हणजे मोठा एरिया मायनस छोटा एरिया इज इक्वल टू काय आला? आपला मधला एरिया. बाहेरचा एरिया किती? पाय आर प्लस डी आर चा होल स्क्वेअर मायनस पाय आर स्क्वेअर. ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो बाळांनो? पाय आर स्क्वेअर प्लस डी आर स्क्वेअर प्लस 2r डी आर मायनस पाय आर चा स्क्वेअर आला. तर मध्ये मल्टिप्लाय करून घ्या बेटा. पाय आर स्क्वेअर प्लस पाय डी आर चा स्क्वेअर प्लस 2 पाय आर डी आर मायनस पाय आर स्क्वेअर. तो पाय आर स्क्वेअर कटला. आता बघा, डी आर म्हणजे एकदम छोटा एलिमेंट, लेट्स से 0.00001, म्हणजे हा 10 चा पॉवर -4 आला. ठीक आहे, याचा स्क्वेअर काय रे बेटा? डी आर चा स्क्वेअर म्हणजे 10 चा पॉवर त्याला -8. -8 मोठा आहे की -4 मोठा आहे? येस, ऑब्विसली -8 मोठा, बरोबर आहे. फाडकन झापड कशी बेटा? कोण मोठा आहे? -4 मोठा आहे. सो -8 कुठे चाललाय? इट इज टेंडिंग टुवर्ड्स 0. सो याला मी काय करतो? गायब करतो, खड्ड्यात जायला. फक्त राहायला कोण याच्यामध्ये? माझा एरिया काय आला बेटा? मग 2 पाय आर डी आर. सो द स्मॉल एरिया विल बी 2 पाय आर डी आर. तर याची गरज काय? तुम्ही एवढं सांगितलं आम्हाला. वाय इट इज रिक्वायर्ड? तर रिक्वायरमेंट बघा त्याच्यामध्ये. तर आपण एक नवीन टर्म इंट्रोड्यूस करणार याच्यामध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज सरफेस डेन्सिटी. दिस अ न्यू टर्म दॅट वी आर गोना इंट्रोड्यूस. सरफेस डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम, पण तिला आपण काय म्हणतो? व्हॉल्युमेट्रिक डेन्सिटी. ही काय झाली? सरफेस डेन्सिटी म्हणजे मास, आणि सरफेस इज गिवन बाय एरिया. सो मास अपॉन एरियाला आपण काय म्हणणार? सरफेस डेन्सिटी. तसं याला म्हणतो सिग्मा एन बाय ए. तर कम्प्लीट मास अपॉन कम्प्लीट एरिया. तर कम्प्लीट मास कॅपिटल एम आणि कम्प्लीट एरिया काय? रेडियस कम्प्लीट आपण त्याची प्लेटच्या बघूया, कॅपिटल. सो सिग्माची व्हॅल्यू काय आली? कॅपिटल नंबर पाय आर स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, तर सर काही याचा काही संबंध दिसत नाही मला. टेन्शन घेऊ नकोस बेटा, संबंध येईल. आता मला काय काढायचंय? टायटल काय? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क इज माय टायटल. सो टायटल मध्ये आपण काय करूया? मग स्मॉल मोमेंट ऑफ इनर्शिया, डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया असते बेटा, आय इज इक्वल टू कंटिन्युअस असल्यामुळे आर स्क्वेअर डीएम.
ओके सर, क्लिअर आहे. पण तरी पण या दोघांचा काही संबंध लागायला दिसत नाहीये. हा, आता इथं बघ बेटा, आता मी काय विचार केलाय, जो ही जी छोटीशी जी लेन पकडली अशी किंवा रिंग पकडली, तिचं मास पकडले मी डीएम, तिचा एरिया काढलाय मी, लेट्स से याला डीए म्हणूया, स्मॉल एरिया डीए. ठीक आहे, विल कॉल दिस स्मॉल एरिया डीए. तर मग मास दिलेला आहे मला, डीए दिलेला आहे, आणि मी एक नवीन टर्म काहीतरी इंट्रोड्यूस केली आहे. हा, एक्झॅक्टली बेटा, सरफेस डेन्सिटी. आता युनिफॉर्म असल्यामुळे सरफेस डेन्सिटी सगळीकडे काय असणार, सेम असणार. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. सो कॅन आय राईट सिग्मा इज इक्वल टू स्मॉल डीएम अपॉन डीए. तर मग डीएम ची व्हॅल्यू काय बेटा, व्हॉट इज डीएम, सिग्मा इंटू डीए. पण डीए काय आलता आपला बेटा, डीए वॉज 2 पाय आर डी आर. ऍब्सोल्युटली करेक्ट. झालं कनेक्शन व्यवस्थित नीट. ओके, सो नाव कनेक्शन झालं, काम संपलं, फते निघ घरी. आता तुझी काही गरज नाही आम्हाला. सो नाव बघा, आता याच्यामध्ये आपल्याला मेन टार्गेट, सगळ्यात फोकस त्याच्यावर, आर स्क्वेअर डीएम. तर डीएम ची व्हॅल्यू आत्ताच आपण काढली, किती बेटा, ती सिग्मा 2 पाय आर डी आर. आता इंटिग्रेशनला काहीतरी लिमिट पाहिजे. कुठून स्टार्ट करतोय आपण, सेंटर पासून. व्हेरिएबल कोण आहे, डी आर आहे, म्हणजे रेडियस आहे. कुठून, इथं रेडियस काय आली आपली, 0 आली. रेडियस किंवा म्हणा डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस, 0 रेडियस आहे, आणि मॅक्सिमम रेडियस किती आहे, कॅपिटल आर आहे. तर मग मी लिमिट्स काय देणार बेटा, 0 पासून कॅपिटल आर. जर अशी इथं कुठून मिडलला झाली असती, तर त्या लिमिट पासून मॅक्सिमम लिमिट पर्यंत 0 पासून आर. आता मला सांगा, सिग्मा युनिफॉर्म असल्यामुळे सेम राहिला, सिग्मा निघाला बाहेर, 2 पाय कॉन्स्टंट निघाला बाहेर. आता कोण राहिला मध्ये मग, who else are there, आर स्क्वेअर आर, आर चा क्यूब, आणि राहिला डी आर. काही सगळे काढा, सिग्मा बाहेर काढला, 2 पाय बाहेर काढला, आर स्क्वेअर इंटू आर क्यूब झाला, इंटू काय आला, डी आर आला. तो सिग्मा इंटू 2 पाय आर क्यूबचा इंटिग्रेशन. ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन, नाही त्यांनी लक्ष द्या. कुठून लिमिट, 0 टू आर. आपण पहिले अप्पर लिमिट ठेवतो, नंतर लोअर लिमिट ठेवतो. मग काय बनला, सिग्मा इज इक्वल टू 2 पाय कॅपिटल आर चा पॉवर 4 अपॉन 4, आणि 0चा खड्ड्यात गेला, कारण 0चा पॉवर 4 काय, 0च आहे. पण सिग्मा कुठे भेटा आपला, एम बाय पाय आर स्क्वेअर इंटू 2 पाय आर चा पॉवर 4 अपॉन 4. पाई पाई कटला, 2 2 जा 4 राहिला, आर स्क्वेअर आर चा पॉवर 4 आर स्क्वेअर आला. मग फायनली राहिलं काय इथं, आय इज इक्वल टू, यंग ला कोणी हात लावलेला आहे, आर चा पॉवर 4 कटून काय आला इथं, आर स्क्वेअर आला, आणि खाली कोण राहिला, 2. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट इट्स सेंट्रल ऍक्सिस किती आला बेटा, आय इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. चला एवढं लिहून घ्या पट 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 पट, चला फास्ट मध्ये एकदम. लिहायपर्यंत डन, ओके. चला, तर हे होतं युनिफॉर्म डिस्क साठी. आता आपण आपली गाडी थोडीशी वेगळ्या पॉइंटला वळूया. तर पॉइंटचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम. नाही, अँग्युलर मोमेंटम ट्रायंग्युलर थोडा वेळाने घेऊ वाटल्यास. वी विल मूव टू द ऍक्सिस थेरम. दोन पहिले घेऊ आपण, थेरम ऑफ ऍक्सिस. पहिला घेऊ आपण पॅरलल, नंतर घेऊ परपेंडिक्युलर. चला पहिला घेऊ आपण पॅरलल ऍक्सिस थेरम, किंवा याला थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस पण म्हणतात, काही प्रॉब्लेम नाही. पॅरल ऍक्सिस थेरम आणि थेरम ऑफ पॅरल ऍक्सिस थोडासा क्रिटिकल आहे. 3 किंवा 4 मार्क मला विचारण्यात येतील, सो फोकस नीट करा. ठीक आहे, तर आपण पहिले अमिबा काढून घेऊ. आपला अमिबा, तर या अमिबाचा इथं कुठेतरी आपण सेंटर ऑफ मास पकडूया. ओके, तर मग या पासून आपला ऍक्सिस काढला आपण इथे, असं काय म्हणाला मी, सेंटर ऑफ मास. लेट्स से विल कॉल दिस पॉइंट ऍज अ सी म्हणूया. ठीक आहे, आणि याच्याच पॅरलल, कारण थेरमचं नाव काय, पॅरलल ऍक्सिस आहे, याच्याच पॅरलल मध्ये एक दुसरा ऍक्सिस काढला. कुठून जाणारा पॉइंट, ओ पासून जाणारा.
मग याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी पकडला आपण आणि याचा मोमेंट ऑफ इनर्शिया पकडला आपण आय ओ. आणि या दोघांमधलं डिस्टन्स जे पकडला आपण, लेट्स कॉल दॅट डिस्टन्स ॲज अ एच. सगळ्यांना डायग्राम सध्या कळली का? काय म्हणलं बघा आपण, पॅरलल ऍक्सिस तर म्हणजे दोन ऍक्सिस लागतील जे एकमेकांना पॅरलल आहेत. तर मी काय पकडले, कोणती रॅन्डम फिगर काढली, आम्ही बसवून होतो ना, मी बायो शिकवतो तुम्हाला बेटा. इट्स अ रॅन्डम फिगर सेंटर ऑफ मास इथं पकडला आपण, त्यामधून एक ऍक्सिस पास केला. त्याचं काय म्हणलं नाव, ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय अबाउट दॅट ऍक्सिस आय सी आला. त्याच्या डिस्टन्स एच वर दुसरा एक ओ म्हणून ऍक्सिस आहे, ओ म्हणून पॉईंट आहे, त्याच्यामध्ये ऍक्सिस काय पकडला आपण, मोमेंट ऑफ इनर्शियाचा आय ओ पकडला. आता मी काय पकडतो, एक रॅन्डम पॉईंट पकडतो, कोणताही रॅन्डम पॉईंट टी, तिथं मास डीएम ठेवलाय आपण. तर याचं असं हे कसं माहिती आहे, दोन्ही ऍक्सिस या पूर्ण फिगरला कसे परपेंड, म्हणजे जसं माझा हात म्हणजे फिगर आहे, तर हा माझा ऍक्सिस हा परपेंडिक्युलर. ठीक आहे, कारण ते मी काढू शकत नाही, दॅट्स वाय आय एम टेलिंग यू लाईक दिस. हा असा एक परपेंडिक्युलर आहे आणि त्याच्या पॅरल मध्ये दुसरा परपेंडिक्युलर, म्हणजे असे हे प्लेनला परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर या पॉइंट पी च सी पासूनचं डिस्टन्स आपण असं जॉईन करून घेऊया बेटा. ओके, आता बघा याच्यामध्ये लेट्स इथं कुठेतरी पॉईंट आहे आणि हा माझा ऍक्सिस आहे, पण हे डायरेक्ट जॉईन केल्यानंतर मला काय भेटणार आहे, या पॉइंट पी च सी पासूनचं डिस्टन्स. सिमिलरली या पॉइंट पी च या ओ ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स काय आलं, याला मी डायरेक्ट जॉईन केला असं. ओके, आणि काय केलं मी, याच्या पॅरल मध्ये कुठेतरी इथं असा एक पॉइंट एम पकडला, इथे काय आला माझ्याकडे 90 डिग्री. सगळ्यांना कन्स्ट्रक्शन कळलं का? बघा थोडासा किचकट पार्ट आहे, नीट लक्ष द्या. सी सेंटर ऑफ मास ओ एनी रॅन्डम पॉइंट एट डिस्टन्स एच, ऍक्सिस मोमेंट ऑफ इनर्शिया आय सी, मोमेंट ऑफ इनर्शिया आय नॉट. एक कोणताही पॉइंट पी आहे जिथं मास किती ठेवलंय मी, डीएम ठेवलंय. ओके, या एमचा आणि या एमचा अर्थार्थी संबंध नाही. तर हे पी पासून सी पासूनचं पीचं डिस्टन्स मी जॉईन केलं, ओ पासूनचं पीचं डिस्टन्स मी जॉईन केलं. करेक्ट इथपर्यंत? तर मला सांगा बेटा, टेल मी मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन काय काय असते, आर स्क्वेअर डीएम. शाबास. आर म्हणजे काय, डिस्टन्स ऑफ पॉइंट किंवा डिस्टन्स ऑफ दिस डीएम फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके, तर मला आता पहिले काढतो मी आय सी. आय सी म्हणजे काय, या पॉइंट पी च डिस्टन्स कोणापासून, सी, किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ पॉइंट पी अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू सी. तर डिस्टन्स किती आहे बेटा आपल्याकडे दिलेलं, सीपी चा स्क्वेअर इंटू काय आला, डीएम. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. हे डिस्टन्स बरोबर, आर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. आता आय नॉट काढला मी, आय नॉट म्हणजे काय आला बेटा याच्यामध्ये, हे इथूनचं डिस्टन्स काय ते ओपी स्क्वेअर डीएम. ओके, इथपर्यंत काही प्रॉब्लेम आला नाही असं मला तरी वाटतं. ओके, आता बघा नीट, हे उगीच काढलाय ना, उगीच नाही काढलाय, काहीतरी महत्व आहे का, कारण कोण बनलाय बेटा, राईट अँगल ट्रायंगल आला की पायथागोरस बाबा आला. तर पहिले आपण एक ट्रायंगल कोणता पकडूया, इन ट्रायंगल छोटासा पकडूया, कोणता, पीएमसी. काय म्हणतो आपला पायथागोरसचा प्रमेय, हायपोटेनियस स्क्वेअर सीपी स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर सीएम चा स्क्वेअर इज इक्वल प्लस, सीपी एवढी मोठी पोझिशन आहे, सीएम चा स्क्वेअर म्हणजे 2 सीएम आणि 2 पीएम मिळून सीपी स्क्वेअर बनतो. क्या बात आहे, नाईस. आणि इन ट्रायंगल कोणता ट्रायंगल बाळ्या, मोठा बघूया आता, पीएमओ. अरे बापरे, प्राईम मिनिस्टर ऑफिस. ओके, काय बेटा हे, ओपी स्क्वेअर. ओपी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला, ओएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. ओएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. बरोबर का चेक करायचा, बघा मोठा ट्रायंगल कोणता, पीएमओ. ओपी त्याचा हायपोटेनस, ओपीचा स्क्वेअर इज इक्वल टू ओएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर. पण जो ओएम जो कार्यकर्ता आहे तो ओएम वर आपण थोडासा फोकस करूया. ओएम हा पूर्ण आहे, पण ओएम च मध्ये काय आहे, ओसी प्लस सीएम. बरोबर आहे, तर ओएम ला काय लिहूया आपण, ओसी प्लस सीएम चा स्क्वेअर प्लस काय आला इथं, पीएम स्क्वेअर. कळते का सगळ्यांना, नाही? ओके, ठीक आहे सर, इथपर्यंत आयडिया आली आम्हाला. तर हे ओ सी प्लस सीएम चा होल स्क्वेअर, ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो बेटा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2OCO इंटू सीएम प्लस काय आला इथं, पीएम चा स्क्वेअर.
हे सीएम स्क्वेअर आणि पीएम स्क्वेअर आहे का इथे बेटा आपल्याला सीएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर आहे अवेलेबल आहे गुड 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 आणि या ओसीचं नाव काय आपल्याकडे एच आहे सो हा काय म्हणला एच स्क्वेअर याला एकत्र करूया आपण सीएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअरला एकत्र करूया प्लस ओसी ची व्हॅल्यू किती आहे एच आहे इंटू काय आला सीएम तर या सीएम स्क्वेअर प्लस पीएम स्क्वेअर काय बनला बेटा कुठे तो हा दोघांचं चीफ मिनिस्टर प्लस सीपी स्क्वेअर बनला प्लस काय आला इथं 2h डॉट मल्टिप्लिकेशन सीएम सो ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे ही चला एवढा पटकन लिहून घ्या कारण आपल्याला वरच मिटवायचं आहे लिहिलं ओके सो नाव इथंच लिहू वाटलं थोडस साईडला नंतर मिटू आपण तर मला सांगा आय ओ किंवा आय नॉट ओपी स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवून द्या बेटा एच स्क्वेअर प्लस सीपी स्क्वेअर प्लस 2h डॉट सीएम इंटू काय बेटा इथे आपल्याकडे डीएम आहे मला सांगा एच चेंज होणार आहे का बेटा फॉर अ गिवन कंडिशन एच इज नॉट चेंजिंग तो आता आपण सेपरेट करूया बघा एच स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन सीपी स्क्वेअर इंटू डीएम प्लस इंटिग्रेशन 2h डॉट सीएम इंटू काय आला डीएम एच स्क्वेअर कॉन्स्टंट आहे साईडला आला डीएम चं इंटिग्रेशन काय आला एम एच स्क्वेअर ओके सीपी स्क्वेअर डीएम काय भानगड आहे आयसी आहे यस एक्झॅक्टली शाबास आयसी प्लस 0 मला नाही आवडलंय मी त्याला काय म्हणलं 0 म्हणलं सो हेन्स आय नॉट इज इक्वल टू काय आला आय सी प्लस एम एच स्क्वेअर अरे वा त्याला कट करायची गरज पडली नाही आपल्याला सो दिस इज अ पॅरलल ऍक्सिस थेरम ओ सर ते 0 कसं आलो हाँ 0 कैसे आ गया बेटा बोलो वही तो मेन चीज है इस पूरे क्वेश्चन में वो 0 क्यों आया उसके लिए तुमको पता होना चाहिए सेंटर ऑफ मास तर बाण बघा लेट्स ही पेन आहे ठीक आहे त्या पेनला मला बॅलन्स करायचंय 2 बोटाने बॅलन्स केला अशी बॅलन्स झाली काय बरोबर आहे तिला हळूहळू हळू काय करतो मी असं करतोय आणलं इथं बघा पहिले माझे बोट इथं होते असे पूर्ण दूर होते तरी पेन बॅलन्स झाली these guys got closer but still the pen is balanced why रे बेटा why कारण मला एक माहिती किंवा तुम्हालाही माहिती असेल या पेनचा सेंटर ऑफ मास कुठतरी इथे आहे आता जर मी हा माझा एक जर बोट गायब केला गायब अरे तरी पण या एका बोटावर स्टिल द पेन इज गेटिंग बॅलन्स्ड वाय कारण माझं ते बोट कुठे आहे सेंटर ऑफ मास वर आहे त्याचा मिनिंग काय या साइडचा मास आणि या साइडचा मास काय एक्झॅक्टली सेम आहे किंवा आय कॅन से मास इनटू दिस डिस्टन्स मास इनटू दिस डिस्टन्स इज व्हॉट सेम मोमेंट ऑफ फोर्स बेसिकली या पॉइंटला काय तुमचा सेम आहे सो दॅट्स वाय इकडे बघा आता एम म्हणजे काय डायरेक्ट सेंटर ऑफ मासचं पॅरलल डिस्टन्स कोणताही पॉइंट म्हणजे तो कुठे लाय होणार आहे बेटा या सेंटर लाईन वर लाय होणार आहे इथंचा पॉइंटचा प्रश्न काय होणार आहे इथं पडणार आहे इथलचं इथं पडणार आहे इथलचं इथं पडणार आहे इथलचं इथं पडणार आहे इथलचं इथं पडणार आहे सिमिलरली इकडे बघा तर एक जरी पॉईंट इथं जायचं त्याचं काय प्रोजेक्शन इथं आलं याचं प्रोजेक्शन इथं आलं याचं प्रोजेक्शन इथं आलं याचं इथं आलं तर सेंटर ऑफ मासची डेफिनेशन काय बेटा बेसिकली सेंटर ऑफ म्हणजे काय एम इंटू r1 प्लस m1 इंटू r2 प्लस m2 इंटू r2 अपॉन m1 प्लस m2 प्लस m3 इज इक्वल टू सेंटर ऑफ मास झाला समेशन ऑफ mi xi अपॉन समेशन ऑफ mi तर म्हणजे मिनिंग काय बेसिकली या साइडचं आणि या साइडचं काय असणार आहे इक्वल असणार आहे म्हणजे सेंटर ऑफ मास बोथ मी कम्प्लिटली काय बॅलन्स्ड आहे अजून पण नाही कळलं तर बघा या साइडला जर मी पॉझिटिव्ह पकडलं या साइडला पकडलं निगेटिव्ह मग मी काय करणार या इकडचा प्रॉडक्ट समजा लेटचा 1000 झाला तर इकडचा किती येईल मला पूर्ण -1000 येईल कारण माझा सेंटर ऑफ मास काय सेंटर पॉइंट आहे तर 0 च्या इकडे 1 + 2 + 3 1 + 1 + 2 + 3 असतं इकडे काय असतं -1 -2 -3 असतं बरोबर आहे करेक्ट आहे नाही करेक्ट आहे ऑर नॉट येस एक्झॅक्टली सो या साइडला जर मी सगळ्यांची टोटल माझी 1000 आली तर या साइडला काय म्हणते माझी -1000 कारण हा माझा कसा पॉइंट आहे सेंट्रल पॉइंट आहे सो दॅट्स वाय इकडचे जर पॉझिटिव्ह असतील सगळे माझे इकडचे काय बनणार निगेटिव्ह मग सम काय आली सगळ्यांची मिळून कम्प्लिटली अंडा दॅट्स वाय इट गॉट बॅलन्स्ड हेन्स हा पार्ट काय आला माझा कम्प्लिटली 0 आला ओके दॅट्स वाय दिस इज अ पॅरलल ऍक्सिस थेरम I नॉट इज इक्वल टू IC प्लस MH चा स्क्वेअर चला लिहून घ्या इथपर्यंत
ओके. चला आता नाव पॅरलल झाला. आता कोणावर गाडी वळूया आपण आपली. सो वी विल फोकस ऑन पॅरलल झाला. नाव वी विल गो ऑन परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर सोपा. परपेंडिक्युलरचा काही प्रॉब्लेम नाही. परपेंडिक्युलर ऍक्सिस. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. जेव्हा आपण पॅरलल ऍक्सिस थेरम शिकला त्याच्यामध्ये मेन कोण आहे, सेंटर ऑफ मास पासून जाणारा ऍक्सिस. बाकी तुम्ही काही घ्यायचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये पण परपेंडिक्युलर ऍक्सिस मध्ये काय असणार बेटा, परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे नावावरच काय आपल्याकडे ऍक्सिस कसे पाहिजे आपल्याला, परपेंडिक्युलर. पण कसे परपेंडिक्युलर बघा. लेट्स से अगेन आपण कोण काढूया आपला अमिबा काढला. एक रॅन्डम फिगर कोणची पण. ठीक आहे. आता बघा या पॉइंटला, ठीक आहे, हा पॉइंट कोणता असू द्या मला माहित नाही, तो पण सेंटर ऑफ मास आहे की नाही, आय डोंट केअर. प्रत्येक मिडलला काढलाय पण. ठीक आहे. या पॉइंट पासून एक ऍक्सिस इकडे चाललाय. ओके. ठीक आहे. या पॉइंट पासून एक ऍक्सिस इकडे चाललाय आणि याच्याच प्लेन मध्ये, म्हणजे बघा प्लेनचा मिनिंग काय बेसिकली टेल यू, हा असा आहे. ओके. एक इथं आहे आणि दुसरी पेन घ्यावं तर आपण एक हा किंवा एक प्लेन असा आहे, सॉरी एक ऍक्सिस असा आहे, दुसरा ऍक्सिस कसा आहे सगळ्यांना दिसतंय का. येस. तर या दोघांना एकमेकांना काय परपेंडिक्युलर. मग तिसरा ऍक्सिस कसा असणार याच्यामध्ये, थर्ड ऍक्सिस विल बी ऍक्सिस परपेंडिक्युलर टू दिस प्लेन पासिंग टू द कॉमन पॉइंट. बघा दिसतंय का, हे बघा, हे दिसतंय का बघा. हा तुमचे दोन ऍक्सिस आहेत बरोबर आहे. हा एक असा पडेल असं केलं तर दिसतंय असं. ओके. थोडस असं करतो. ठीक आहे. आता बघा ह्या पॉइंटला हा आणि हा एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे. त्यानंतर हा तिसरा जो ऍक्सिस आहे, तिसरा ऍक्सिस ह्याला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तिन्ही एकमेकांना काय झाले म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले. झाले की नाही. येस. ओके. सो दिस इज व्हॉट आय वॉज टेलिंग यू. म्हणजे हा ऍक्सिस प्लेन मध्ये आहे आणि हा पण याच्या प्लेन मध्येच आहे. हा याला कशाला परपेंडिक्युलर आहे. मग तिसरा ऍक्सिस या दोघांच्याही प्लेनला कसा आहे परपेंडिक्युलर आहे. असा खाली चाललाय. ठीक आहे. ओके. याची काही गरज नाही करायची आपल्याला. अनवॉन्टेड कार्य करता काही गरज नाही आपल्याला. ओके. ठीक. तर आता बघा लेट्स से कोणताही पॉईंट बघितला मी इथं, एक पकडला पॉईंट हा म्हणला एक्स ऍक्सिस, हा वाय ऍक्सिस, हा पकडला झेड. याच्या भोवती तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया आला आय एक्स, आय वाय आणि आय झेड. लेट्स से हा पॉइंट आहे. या पॉइंटचं वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स पकडला आपण वाय, एक्स ऍक्सिस पासून डिस्टन्स एक्स पकडलं आणि झेड ऍक्सिस पासून डिस्टन्स पकडला आपण झेड पकडलं. ओके. इथपर्यंत क्लिअर आहे. तर लेट्स से या पॉइंटचं नाव पी देऊया, इथं एम देऊया, इथे एन देऊया आणि आपला ऍज युजल ओ आला. तर अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू काय असतं बेटा आर स्क्वेअर डीएम. ओके. इथपर्यंत मला सांगा बेटा व्हॉट विल बी आय एक्स. आय एक्स किती आहे एवढं डिस्टन्स आहे. इंटिग्रेशन एमपी चा स्क्वेअर इंटू काय आला डीएम. पण एमपी किती आपल्याकडे दिलेलं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डीएम आहे. त्यानंतर आय वाय काय सांगा मला बेटा एनपी इंटिग्रेशन एनपी स्क्वेअर डीएम. मग एनपी किती दिला आपण वाय दिला, मग काय आला वाय स्क्वेअर डीएम. हा बनला माझा आय वाय. आणि तिसरा वाला आय झेड किती आला तो ओपी, ओपीचा स्क्वेअर डीएम. ओपी किती आला तुमच्या याच्यामध्ये झेड स्क्वेअर डीएम. क्लिअर इथपर्यंत. आता जर मी ट्रायंगल चेक केला अगेन ट्रायंगलचा कार्य करता याच्यामध्ये कोणतं ट्रायंगल इन ट्रायंगल ओ एम पी राईट अँगल बरं हा पण, कारण तो थोडा 3 डायमेन्शन आहे तुम्हाला वाटणार नाही राईट अँगल पण तो आहे. काय म्हणतोय राईट अँगल आला की हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू काय आला आपल्याकडे बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर.
तर ही NPOM ला पॅरलल आहे, म्हणजे तिची पण व्हॅल्यू काय झाली आपली y झाली. तर मग OM किती आहे y² आहे, MP किती आहे x² आहे, हा काय बनला आपला OP किती आपल्याकडे z² आहे, म्हणजे z² इज इक्वल टू काय आला y² प्लस x² आला. सो बाळांनो IZ च्या मध्ये काय लिहू z² च्या ठिकाणी मी y² प्लस x² काय आला dm आला. लॉजिकल आहे की नाही गोष्ट ही. ओके, मग मध्ये मल्टिप्लाय करा y² dm प्लस इंटिग्रेशन x² dm. y² dm कुठे गेला रे करता. ओके 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 यस, इथे आय वाय आणि हा काय बनला आपला ix. तो मग IZ इज इक्वल टू काय आला बेटा IY प्लस IX. दिस इज कॉल्ड ॲज परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. नीट तुमच्या वर्डिंग मध्ये लिहा, तुम्हाला डेफिनेटली आउट ऑफ आउट मार्क याच्यामध्ये पडणार. ओके, तर परपेंडिक्युलर ऍक्सिस काय आला IZ इज इक्वल टू IX प्लस IY किंवा IY प्लस IX. कंडिशन काय पाहिजे IY आणि IX हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस नाहीत. काय मिनिंग याचा, एक्स आणि वाय याचा मिनिंग काय, दोन ऍक्सिस जे आपल्या गिव्हन ऑब्जेक्टच्या प्लेन मध्ये आहेत, आणि झेड ऍक्सिस कसा आहे त्यांचा जो कॉमन पॉइंट आहे त्याला कसा आहे प्लेनला परपेंडिक्युलर आहे. हा असा इथं माझा एक ऍक्सिस आहे आणि या तिसरा ऍक्सिस या पॉइंटच्या प्लेनला किंवा असं बघायचं, हा आणि या एकमेकांना परपेंडिक्युलर आहे आणि हा तिसरा ऍक्सिसचा कॉमन पॉइंट चालला. ठीक आहे इथपर्यंत. ओके ओके चलो लिहून घ्या इथपर्यंत बेटा. आता हा झाला तुमचा परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम. तर नाव आपण येऊया आता पटकन एकदम एकदम चिल्लर टॉपिक बाकी शेवटचे 3-4 टॉपिक बाकी आहेत. लास्टचे 3-4 पॉइंट बाकी आहेत आणि देन दणदणीतरित्या आपण या चॅप्टरला टाटा बाय बाय सी यू वन्स अगेन करू. ओके, सो नाव angular momentum in terms of moment of inertia. Angular momentum in terms of moment of inertia. कुठे काय राहिले पाहिजे, angular momentum in terms of moment of inertia. ओके सर ठीक आहे, काय म्हणणं आहे याच्यामध्ये. आता अँग्युलर मोमेंटम म्हणजे डेफिनेशन बघा, अँग्युलर मोमेंटमची डेफिनेशन असते पी काय भानगड, एल काय भानगड आहे, पी काय भानगड आहे, आर काय भानगड आहे, काहीच कळायला तयार नाही. तर एलचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम, दॅट इज अँग्युलर मोमेंटम. हा तुमचा झाला बिचारा लिनियर मोमेंटम आणि आर म्हणजे ज्या ऍक्सिस भोवती फिरवतोय आपण त्याला त्याच्यापासून जसं डिस्टन्स संपलं. ओके, हा तर लिनियर मोमेंटमचं मला माहिती आहे. लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतं mv असतो इंटू कायला आर. तर हे लक्षात ठेवा, एल इज इक्वल टू कायला mvr. ओके, सो नाव आपण पुन्हा अमिबा काढूया. अमिबा काढूया अगेन, काही जास्त नाही याच्यामध्ये. असा एक अमिबा काढला आपण. हा आपला सेंटर ऍक्सिस आला, इथं आपला एक मास m1, इकडे मास m2, असे करत मास किती आपल्याकडे mn, डिस्टन्स r1, डिस्टन्स r2, डिस्टन्स rn. ओके, तर आपण काय लिहायचं कसं, कन्सिडर अ बॉडी हॅव्हिंग masses m1 m2 m3 अप टू mn. इट्स डिस्टन्स फ्रॉम दॅट ऍक्सिस इज r1 r2 अँड अप टू rn. तर लिनियर अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल काय लिहिलं डेफिनेशन m1 v1 आणि r1, आणि याच्या भोवती तो किती स्पीडने पळतोय ओमेगाने पळतोय. बरोबर आहे. तर मला माहिती आहे डेफिनेशन ऑफ v इन टर्म्स ऑफ काय रे बेटा ओमेगा r1 इंटू ओमेगा. मग हे काय म्हणलं आपल्याकडे m1 r1 स्क्वेअर इंटू काय म्हणला ओमेगा. हा झाला माझा l1. सिमिलरली मग l2 काय रे बेटा आपल्याकडे l2 विल बी m2 r2 का स्क्वेअर इंटू ओमेगा आणि डॉट 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 काय आला बेटा ln इज इक्वल टू mn rn स्क्वेअर ओमेगा. हे झाले इंडिव्हिज्युअल. मला काढायचं आहे टोटल. टोटल काय आला बेटा L1 प्लस L2 प्लस कुठपर्यंत Ln पर्यंत. L1 किती आहे m1 r1 स्क्वेअर ओमेगा, L2 किती आहे m2 r2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॉट 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 Ln किती आहे mn rn स्क्वेअर ओमेगा.
काय कॉमन निघालं बेटा इथून? ओमेगा निघाला कॉमन. ओमेगा निघाला, मग काय राहिला? m1r1 स्क्वेअर प्लस m2r2 स्क्वेअर प्लस अप टू कुठाला mn rn चा स्क्वेअर. आळशीपणे आपण याला काय देतो बेटा? समेशन ऑफ i इज इक्वल टू 1 to n mi ri चा स्क्वेअर. आणि ही तुम्हाला ऑलरेडी डेफिनेशन मागच्या व्हिडिओमध्ये टाकलेली मी. काय ही डेफिनेशन? मग काय बनला आपला? एल इज इक्वल टू ओमेगा आय किंवा एल इज इक्वल टू आय ओमेगा. सो दिस इज द डेफिनेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. चला लिहून घ्या इथपर्यंत. पॉज करा आणि लिहून घ्या पट 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 पट. झालं सगळ्या इथपर्यंत बेटा? ओके. चला आता याच्यानंतर टॉपिक आपण शिकणार आहोत. सिमिलर स्टाईल मध्ये टॉपिक आहे कोणता आता? टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. विल राइट इट. टॉर्क in terms of moment of inertia. तर टॉर्क ची डेफिनेशन काय बेटा? टॉर्क इज गिवन बाय फोर्स इंटू रेडियस. ओके. तर फोर्स म्हणजे काय असतो? मास इंटू ऍक्सेलरेशन. आता सर्क्युलर मोशन मध्ये मास इंटू ऍक्सेलरेशन म्हणजे काय आला? आर इंटू अल्फा. तो हा काय बनला? एम आर स्क्वेअर अल्फा. तर हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कीप दिस इन माइंड. ओके. याला वाटलं आपण काय करू? साईडला लिहून देऊ. ठीक आहे. आर स्क्वेअर अल्फा आपण इथे कुठेतरी लिहून टाकू. काय बेटा? टॉ इज इक्वल टू एम आर स्क्वेअर अल्फा. सिमिलरली तेच लिहायचं. कन्सिडर बॉडी containing masses m1 m2 m3 up to mn. distances are r1 r2 up to rn is. आता इथं तुमचा ओमेगाच्या ऐवजी फक्त काय येईल? अँग्युलर ऍक्सेलरेशन तुमचा असणार. ठीक आहे. इट विल नॉट बी ओमेगा, इट विल बी अल्फा, कारण त्याला काहीतरी एक्स्ट्रा पाहिजे. ओके. सो पहिल्या मास साठी टॉर्क काय आला बेटा? मग टॉर्क फॉर फर्स्ट काय आला? m1 r1 स्क्वेअर अल्फा. दुसऱ्यासाठी काय आला? m2 r2 स्क्वेअर अल्फा. असं करत करत लास्ट साठी काय आला? mn rn स्क्वेअर अल्फा. मग टोटल टॉर्क काय आला? τ1 प्लस τ2 अप टू पर्यंत τn पर्यंत. क्लिअर आहे नॉट? पर्यंत बेसिक आहे. सगळे कॉपीज करायचे एक्झॅक्टली. कायनेटिक एनर्जी, अँग्युलर मोमेंटम, टॉर्क एक्झॅक्ट कॉपी आहेत. काही प्रॉब्लेम नाही. τ1 काय आला? m1 r1 चा स्क्वेअर अल्फा m2 r2 स्क्वेअर अल्फा अप टू mn rn स्क्वेअर अल्फा. काय कॉमन निघालं? अल्फा कॉमन निघाला. राहिलं काय इथं? m2 r2 स्क्वेअर अप टू पर्यंत mn rn स्क्वेअर अल्फा कॉमन काढलं साईडला. हे आत्ताच तुम्हाला लिहून दाखवलं. काय असते? आळशीपणासारखं समेशन ऑफ एम आर आय म्हणजे डायरेक्ट कमी आय अल्फा. खतम. डन. मामला फिनिश. टाउ इज इक्वल काय आला? आय अल्फा. लिहून घ्या. टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. डन. डन और नॉट? चल. त्यानंतर conservation of angular momentum. तर कन्झर्वेशनचा मिनिंग काय बेटा? तो विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होणार नाही. तर आपण काय करू? त्याला चेंज करूनच बघू काय आहे. तर अँग्युलर मोमेंटम काय असतो बेटा? एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. करेक्ट आहे. एल इज इक्वल टू काय आला? आर क्रॉस पी आला. तर मी काय म्हणतो तुम्हाला याला आपण चेंज करायचं. मग मी काय करणार? डेरिव्हेटिव्ह घेणार. ठीक आहे. विल गो फॉर अ एल बार फॉर्म मध्ये. यू आर डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग यांचा आपण काय आला? याच्यामध्ये डेरिव्हेटिव्ह झाला आर क्रॉस पी. यू इंटू व्ही चा फॉर्म. पहिले आर बार क्रॉस डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ आर क्रॉस काय आला? पी. ओके. इथपर्यंत ठीक आहे.
तर पी बारची डेफिनेशन काय बेटा आपल्याकडे, पी बार म्हणजे काय आला आपल्याकडे, एम इंटू व्ही आला, पण काय आला dt आला, प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ हा काय बनला, डेरिव्हेटिव्ह ऑफ रेडियस हा बनला व्ही बार क्रॉस काय बनला पी बार. ओके, सो व्हॉट दिस गाय व्हेन कम्स और बिकम्स आर बार, हा एम कॉन्स्टंट आहे, हा काय बनला bv बार अपॉन dt प्लस काय आला हा व्ही बार क्रॉस पी बार, पी बार मध्ये ऑलरेडी व्ही बार आहे, मग हा काय बनला बेटा क्रॉस प्रोडक्ट तुमचा बनला 0. तर हे एम काय बनला तुमचा आर बार, किंवा हा एम साइडला आला एम आर बार क्रॉस हा बनला ए बार. तर एम ए म्हणजे फोर्स असतो, तो आर बार क्रॉस काय बनला एफ बार. सो बेसिकली बीएल बाय dt तुमचा फायनली काय बनला टॉर्क बनला, आर बार क्रॉस एफ बार म्हणजे टॉर्क आला. त्याचा मिनिंग काय, रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम गिव्स अस द टॉर्क. ज्या मोमेंटला एक्सटर्नल टॉर्क 0 असेल, इफ tau is 0 which implies what, dl bar by dt is equal to काय आला 0. म्हणजे जेव्हा एक्सटर्नल टॉर्क 0 असेल तर there will be no change in angular momentum. That means what, conservation of angular momentum कधी होईल, जेव्हा एक्सटर्नल टॉर्क 0 आला. That means whenever the external torque is 0, the angular momentum is always conserved. So this is the principle of conservation of angular momentum. आता हेच प्रिन्सिपल आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो. बॅले डान्सर माहिती का सगळ्यांना, कधी बघितलंय, जेव्हा तुम्ही असे हात बाहेर काढता तुमची वेलॉसिटी कमी होती. बघा याच्यामध्ये एल इज इक्वल टू फॉर्म्युला काय तुमचा आय ओमेगा. आय म्हणजे डिस्ट्रीब्युशन ऑफ मास. तुमचं जर मास बाहेर गेलं तर ऍक्सिस तुमचा मधला ऍक्सिस आहे, मास दूर गेलं मग कोण वाढला, आय वाढला. मग एल तर सेम आहे, ओमेगा काय तुमचा कमी होणार. ओके, कळलं का बघा याच्यामध्ये, ही ह्युमन बॉडी अशी. ठीक आहे, मी या मास हातला असं बाहेर काढले, एवढे हात मोठे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, हात असे बाहेर काढले तर मास कुठे गेलं ऍक्सिस पासून दूर गेलं, म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला. एल तर कॉन्स्टंट आहे कारण एक्सटर्नल टॉर्क 0 आहे, मग ओमेगा काय झाला आपला कमी झाला. म्हणून बघा जेव्हा आपण गोल फिरतोय आणि आपल्याला थांबायचंय असं आपण फिरकी आपला हात काय करतो बाहेर घेतो, कारण का असं गोल फिरताना आपण मास जवळ घेतो आणि थांबताना आपण काय करतो आपले हात असे बाहेर काढतो. अनइंटेन्शनल आहे, ठीक आहे, आपल्याला माहित नाही की आपण मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा यूज करतो. ठीक आहे, ओके, सो दिस इज अ एक्झाम्पल फॉर कंजर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. चला तर लास्ट पॉइंटला येऊया आपण याच्या पूर्ण टॉपिक मधला, दॅट इज कॉल्ड ॲज रोलिंग मोशन. लास्ट टॉपिक, रोलिंग मोशन म्हणजे काय रे बेटा, व्हॉट एक्झॅक्टली इज रोलिंग मोशन इज. तर रोलिंग म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ टू थिंग्स. एक तर तुम्ही काय करता, रोलिंग म्हणजे तुम्ही काय करता गोल गोल फिरता आणि समोर चालला. म्हणजे बघा हे असं असं सोडलंय मी, हळूहळू चाललंय समोर, हा काय करतोय गोल फिरतोय आणि काय चाललाय समोर पण चाललाय. म्हणजे रोलिंग इज इक्वल टू रोटेटिंग, म्हणजे रोटेटिंग म्हणजे फक्त गोल फिरणे, आणि ट्रान्सलेशनल म्हणजे इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ रोटेटिंग प्लस ट्रान्सलेशन इज कॉल्ड ॲज रोलिंग मोशन. ठीक आहे, तर पहिले आपण काय करू याच्यामध्ये काय काढून घेऊ आपण. लेट्स से रोलिंग मोशन, कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मला काढायची. काय असेल ती, कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल. कळेपर्यंत. तर रोटेटिंग जे आपण काढले बघा मागचं लेक्चर जर नीट बघितलं असाल तुम्ही तर काय असतं ते हाफ आय ओमेगा स्क्वेअर. ट्रान्सलेशनल तुम्हाला पहिले पासून माहितीच आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. तर बेटा आता याच्यात मला सेम करायला मला काहीतरी गोष्ट बघावं लागेल. बघा याच्यामध्ये आय म्हणजे इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन मास इंटू के स्क्वेअर इंटू काय आला इथं ओमेगा स्क्वेअर प्लस काय आला हाफ एम. बी म्हणजे काय असतो आर ओमेगा, याचं काय आला स्क्वेअर आला. ते काय बनला मग हाफ एम के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ एम आर स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. तर थोडस या साईडला तुम्ही काय बनलं बघा त्याच्यामध्ये, मग हाफ एम निघाला कॉमन, ओमेगा स्क्वेअर कॉमन काढला मी. जर साईडला काढला आर स्क्वेअर तर मध्ये काढला बघा के बाय आर चा होल स्क्वेअर प्लस काय आला इथं वन. बघा के स्क्वेअर मध्ये आर नाहीये, मग के स्क्वेअरच्या खाली आर स्क्वेअर गेला, मग के बाय आर चा होल स्क्वेअर प्लस काय आला इकडं वन आला.
और सिमिलरली जर मी के स्क्वेअर कॉमन काढला किंवा हा काय बनला बेटा व्हॉट इज दिस दिस इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऑफ ट्रान्सलेशनल के अपॉन आर चा होल स्क्वेअर प्लस 1. आता इन्स्टेड ऑफ दॅट इफ आय टेक आउट द के कॉमन काय बनला हाफ एम ओमेगा स्क्वेअर के स्क्वेअर कॉमन काढला 1 प्लस आर बाय के चा काय बनला इथं होल स्क्वेअर. तर ही कोणती एनर्जी तुमची कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग 1 प्लस आर बाय के चा होल स्क्वेअर. सो दिस इज युअर फायनल आन्सर. मग टोटल तुमची काय आली आयदर हा फॉर्म्युला किंवा हा फॉर्म्युला. चलो लिहून घ्या. त्यानंतर आपला फक्त वेलॉसिटी आणि ऍक्सिलरेशनचं एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आणि इथं तुमचा चॅप्टर फिनिश होणार. चला पट 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 चला घ्या याच्यामध्ये आता रोलिंग मोशन मध्ये आपल्याला ऍक्सिलरेशन काढायचं आहे. ठीक आहे ऍक्सिलरेशन वेलॉसिटी. ऍक्सिलरेशन आणि वेलॉसिटी इन प्युअर रोलिंग मोशन. तर पहिले आपण डायग्राम काढून घेऊया. ओके हा इथून आपण असा एक बॉल खाली फेकलाय. फेकला म्हणजे सॉरी रोल करायला लावला आपण. ठीक आहे तर हे टू इथपर्यंत डिस्टन्स या डिस्टन्सला आपण म्हणूया एल. ही हाईट एच अँगल थिटा. ओके इथपर्यंत. तर बघा याच्यामध्ये काय आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय होता बेटा आपण शिकलेला हाफ एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर इंटू 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर के बाय आर चा होल स्क्वेअर. तर याला आपण आर ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय आला इथं वेलॉसिटी आली हाफ एम व्ही स्क्वेअर. तर ही झाली माझी कायनेटिक एनर्जी 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. सो नाव ही झाली आपली कायनेटिक एनर्जी. लेट्स से इथून जो बॉल खाली येणार आहे तो कोणती एनर्जी घेऊन येणार आहे सध्या त्याच्याकडे कोणती एनर्जी आहे पोटेन्शियल एनर्जी. सो कॅन आय राईट कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू काय आली पोटेन्शियल एनर्जी. ती काय असते माझी mgh. सो कॅन आय राईट कायनेटिक एनर्जी इक्वल टू mgh. मग पुट करून टाका व्हॅल्यू याच्यामध्ये mgh इज इक्वल टू काय आला हाफ एम व्ही स्क्वेअर 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. एम एम कटला तो मग बघा रे बेटा टू इकडे गेला 2gh झाला अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आला व्ही स्क्वेअर आला. तर मग व्ही ची व्हॅल्यू काय आली फायनल फॉर्म्युला फॉर व्ही काय आला बेटा व्ही इज इक्वल टू काय आला अंडर रूट मध्ये 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर वेलॉसिटी. चला छापून घ्या पटकन फास्ट मध्ये एकदम. आपलं चलो ओके. छापलं छापलं छापलं. आता बघा याच्यामध्ये वेलॉसिटी झाली. आता कोण बाकी आपल्याला काढायचा ऍक्सिलरेशन काढायचंय. तर मला इथून ते इथपर्यंत घ्यायचंय. तर हे एल डिस्टन्स आहे इन टर्म्स ऑफ एच काय रे बेटा तर हा अपोजिट अपॉन हायपोटेन्यूस आहे म्हणजे साइन थिटा इज इक्वल टू काय आला एच अपॉन एल आला. मग एल ची व्हॅल्यू काय आली एच बाय साइन थिटा. तर बघा आता आपल्याकडे फॉर्म्युला असतो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. इनिशियलला व्हेलॉसिटी किती 0. आताच व्ही काढली व्ही स्क्वेअर काय आपला 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. इनिशियल व्हेलॉसिटी 0 प्लस 2 ए काढायचं मला एस ची किंवा एल. एल किती आपल्याकडे हा एच अपॉन साइन थिटा. सो टेल मी व्हॉट विल हॅपन 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आला 2ah अपॉन साइन थिटा. सो 2 कट 2 कपला एच एच पण कपला 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 फार मोठा कपला. सो व्हॉट इज आन्सर फायनल. सो ए इज इक्वल टू g sin theta
upon 1 plus k square by r square. So this is the final answer for acceleration. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा हा चॅप्टर संपलेला आहे. तर व्यवस्थित नीट बघून घ्या. या आय नो 2 लेक्चर मध्ये झालाय, पण ठीक आहे, थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आय कुडंट कंप्लीट यस्टरडे, बट ठीक आहे, आय विल ट्राय मोस्टली टू कव्हर एव्हरी चॅप्टर इन सिंगल व्हिडिओ. ओके, तर काही जरी डाऊट असतील तर प्लीज कृपया कमेंट्स टाका. आय विल ट्राय टू रिस्पॉन्ड. जर काही इम्प्रुव्हमेंट असतील ते पण सांगा. आय विल डेफिनेटली वर्क ऑन दॅट. ओके, थँक्यू. थँक्स फॉर द डे.